कोल्हापुरातील तपोवन मैदानावर सतेज कृषी प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलंय। या प्रदर्शनात आज शेती तसंच दूध उत्पादनामध्ये भरीव तसंच उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना विविध पुरस्कार वितरण सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते युवराज कुंभार, संदीप सगुणे, सरदार पाटील, कृष्णा चौगुले, भरत मर्जे, जयवंत मगदूम, बापू जाधव, सूर्यकांत देसाई, विनोद बेर्डे, बाबूराव परीट, शिवलिंग गावडे, धर्माजी कांबळे यांना सतेज कृषीरत्न तर सुमित दनाने, उषा खोत आणि प्रशांत पाटील यांना विशेष सतेज कृषीरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। तसंच जिल्हा कृत्रिम केंद्रातील पशुधन विकास अधिकारी पूनम चव्हाण, चुये इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन विकास अधिकारी डॉक्टर ND पवार, कोथळी इथल्या पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुधन पर्यवेक्षक सचिन पाटील, पशुवैद्यकीय दवाखाना श्रेणी 1 मधील प्रमोद खोपडे आणि कोल्हापूर कृषी महाविद्यालयातील प्राध्यापक अजय देशपांडे यांना आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सतेज कृषी सेवारत्न पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं। यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कृषी प्रदर्शनाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला। ग्रामीण भागातील 60% लोक शेती करतात, त्यातील 84% महिला शेतीवर अवलंबून आहेत। आपल्या कुटुंबातील सदस्यांची वाढ झाल्यामुळं आपण आता एकरातून गुंठ्यात आलोय। या मर्यादित शेतीमध्ये जास्तीत जास्त उत्पादन कसं घेता येईल याकडे शेतकऱ्यांनी लक्ष दिलं पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। गोकुळ दूध संघाकडून म्हैस खरेदीसाठी 40,000चं कर्ज दिलं जात आहे। तसंच अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाकडूनही बिनव्याजी कर्ज मिळत आहे। अशा शासकीय योजनांचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी आपली प्रगती साधली पाहिजे। सध्या नोकऱ्यांची उपलब्धता कमी आहे, त्यामुळे शेती आणि दूध उत्पादन करणं गरजेचं असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं। या कृषी प्रदर्शनात ज्यांना कृषीरत्न पुरस्कार मिळाला आहे त्यांनी शेतीबद्दल जागृती करावी। एका वर्षात त्यांनी 5 लोकांना या कृषी प्रदर्शनातील ज्ञान द्यावं, असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं आहे। या कृषी प्रदर्शनाचं नेटकं नियोजन केल्याबद्दल त्यांनी सर्व संयोजकांचं कौतुक केलं। जिल्हा कृषी अधिकारी अरुण भिंगारदिवे यांनी आरोग्य आणि शिक्षण या मूलभूत गरजांवर आधारित हे कृषी प्रदर्शन असल्याचं सांगितलं। या दरम्यान शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना डॉक्टर अशोक पिसाळ यांनी समर्पक उत्तरं दिली। या प्रसंगी व्याख्याते भरत मर्जे, डॉक्टर योगेश बन, सत्यजित भोसले, धीरज पाटील, प्राध्यापक सुधीर सूर्यगंध यांच्यासह शेतकरी, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते।